अशा निसर्गरम्य ग्रामीण वातावरणात आपलं फार्म हाऊस आहे. पण यासोबत येतात खूप जास्त प्रॉब्लेम्स, जे की विजेशी रिलेटेड असतात. जसं की व्होल्टेज फ्लक्च्युएशन, लाईट खूप कालावधी जातो. तर या प्रॉब्लेम्सला सोल्युशन म्हणून आम्ही एक सिस्टम घेऊन आलेलो आहे, जी की आपण थोड्या वेळात पाहणार आहोत. तर तुम्ही आता विचार करत असाल, की आम्ही सजेस्ट करू डिझेल जनरेटर किंवा यू तर डिझेल जनरेटरनी होणारं प्रदूषण किंवा आवाज याने निसर्गाला खूप हार्म होतो आणि ची डिपेंडन्सी ऑलरेडी वरती असते. जर का लाईट जास्त कालावधी गेला, तर पण काही चार्ज होणार नाहीये. तर आम्ही एक सोल्युशन घेऊन आलेलो आहे, जे की आहे ऑफ ग्रिड सिस्टम. तर आता तुम्ही विचार करत असाल, की ऑफ ग्रिड सोलर सिस्टम म्हणजे नक्की काय? तर या संदर्भात आपण प्रश्न विचारू आमच्या सरांना. तसं आम्हाला ऑफ ग्रिड सोलर सिस्टम बद्दल थोडीशी माहिती. ओके. फर्स्ट ऑफ ऑल नमस्कार. मी अभिषेक दिवा सोलरमधून. ऑफ ग्रिड ही खूप जुनी टेक्नॉलॉजी आहे, पण आता कालांतराने या गोष्टीमध्ये खूप सारे अपग्रेडेशन झाले. मेनली बॅटरी टेक्नॉलॉजीमध्ये खूप मोठा फायदा झालेला आहे. आपण आता LFP बॅटरी वापरतो. LFP बॅटरीचा फायदा आहे की मेंटेनन्स शून्य आहे. हा. 8 ते 10 वर्ष लाईफ आहे त्याचं. जागाही कमी लागते हा. आणि त्याची पॉवर डेन्सिटी जास्त असते नॉर्मल लेड ॲसिड बॅटरीपेक्षा. लेड ॲसिड बॅटरीचे खूप सारे प्रॉब्लेम्स आहेत. एक तर लेड ॲसिडमध्ये टॉपअप करत राहावं लागतं. तर लाईफ कमी असते. ते 5 वर्ष लाईफ साधारणतः पकडतो त्याचा. सो लाईफ डबल आहे. थोडीशी कॉस्ट जास्त आहे, पण LFP बॅटरीमुळं ऑफ ग्रेडमध्ये खूप मोठा फरक पडलेला आहे. आपण या साईटमध्ये LFP बॅटरीज वापरलेली. 96 व्होल्ट 108 ची बॅटरी आहे. PCU जो आहे तो विट्रॉनिक्स कंट्रोल्सचा PCU आहे. तो आपल्या कंपनीमध्येच हा बनलेला PCU आहे. PCU मध्ये पण खूप सारे चेंजेस. PCUचा लॉंग फॉर पॉवर कंडिशनिंग युनिट म्हणजे ग्रीड, MSCP, सोलर आणि बॅटरी याच्यातलं तो ऑलवेज ऑटोमॅटिकली तो सगळ्या गोष्टी सिलेक्ट करतो. खूप त्याच्याने तुमचं मॅक्झिमम सेव्हिंग्स पण होतं आणि मला छान आउटपुट मिळतं. IGBT बेस सगळे युनिट्स आहेत. त्याच्यामुळं सिस्टम खूप रिलायबल झाले. अशा रिमोट एरियामध्ये काम करणं खूप अवघड असतं. एखादं सर्व्हिस कॉलसाठी तुझा म्हणजे प्रॉब्लेम होतो लांब. तर मी एवढे कॉन्फिडंट आहोत की रिमोट एरियामध्ये पण आपण इन्स्टॉलेशन करू शकतो. सो आता ज्या प्रकारे पाऊस चालू होता, तर आपलं जे सोलर सिस्टीम जी लावलेली, सो त्याचं जे साचा म्हणा किंवा बेस म्हणा, स्ट्रक्चर कशा प्रकारचं आहे? या ठिकाणी साईट व्हिजिटला आल्यानंतरच आम्हाला कळलं होतं खूप हेवी रेन असणार आहे. पाऊस किती जास्त आहे. विजा आजूबाजूला पडतो तो बऱ्यापैकी. विजांसाठी आपण एक प्रॉपर लाइटनिंग अरेस्टर बसवलेला आहे. स्ट्रक्चर आपण हॉटेप गॅल्वनाइज मध्ये हेवी मध्ये स्ट्रक्चर केलेलं आहे, कारण या ठिकाणी पावसाचं प्रमाण जास्त त्या हिशोबाने आपण हेवी मध्ये स्ट्रक्चर केलेलं आहे. मोस्टली आपण आता हॉटेप गॅल्वनाइजच वापरतो. आपण सर्व साईटला हॉटेप गॅल्वनाइजच आहे आणि याचा एक फायदा असा आहे की याला पेंट करायची गरज नाही. कास्टिंग प्रॉब्लेम फक्त असतो. तो हॉटेप गॅल्वनाइज हे सोलर मध्ये चांगलं स्ट्रक्चर आहे. आणि पॅनल्स वगैरे जे आपण पॅनलमध्ये आपण इथे वापरले अँकर पॅनासॉनिकचे मोनोपर्क हाफ कट आताचे लेटेस्ट पॅनल आहे. 550 वॅटचे एक पॅनल आहे. साधारणतः 5 किलोवॅटची ऑफ ग्रिड सिस्टीम आहे आणि बघू शकता टोटली आता लाईट गेलेलीच आहे. टोटल सगळे लाईट जे आहे ते त्याच्याने साधी सजावतात. बरोबर. साधारणतः बॅकअप म्हणलं तर जवळजवळ 20 ते 24 तास यांचा बॅकअप आरामात मिळतो, कारण हे डेली अपडेट होत राहतं. कारण जसं जसं सूर्य येईल तसं तसं ते अपडेट. ह्याची सिस्टम अशी आहे की जेव्हा सूर्य येईल तेव्हापासून सूर्य मावळस तर हा बॅटरी पण चार्ज करतो आणि बरोबर घरामध्ये लोड साईडला सप्लाय पण देतो. 4 नंतर जसं रेडिएशन कमी होतं तसं तो ऑटोमॅटिकली बॅटरीवर शिफ्ट होतो आणि बॅटरीवरनं शिफ्ट झाल्यानंतर एक 20% बॅटरी रिमेनिंग राहिली की ऑटोमॅटिकली तो मेसला कनेक्ट होतो. पण या केसमध्ये त्यांच्याकडं हा कम्प्लीटच ऑपरेट आहे. इथं त्याच्याने ते इलेक्ट्रिसिटीचा गुन्हाच आहे तरी त्याचा खूप प्रॉब्लेम आहे. त्याचे इश्यूज आहेत. इनवाईल इथे घरामध्ये काही इक्विपमेंट जे आहेत, लॅपटॉप म्हणा, टॅग, तर ते सुद्धा डायरेक्ट लावल्यामुळे डॅमेज झाले. त्याच्यासाठी आपण एक स्टॅबिलायझर लावलेलं इथं, ओके स्टॅबिलायझर, हे आपलं विट्रॉइस कंट्रोल्सच आहे. सो रिमोट एरियामध्ये एक आपण चांगलं सोल्युशन घेऊन आलं. आता तुम्ही शेजारी तुम्हाला किती आवाज येतो माहित नाही, शेजारी जनरेटर चालले. बरोबर ते पाण्यासाठी का. तर एक कसं असतं, एक मानसिकता असते की आपण एक निसर्गरम्य सोसायटीत, ते आपली सोसायटीच आहे, गेटेड कम्युनिटी आहे, तर या ठिकाणी एक छान वातावरण आहे किंवा हे इको फ्रेंडली म्हणून आपण सगळं घराचा विचार करतो. किंवा खेड्यात घर किंवा गावात घर आपण काय घेतो की निसर्गाच्या जवळ. तर अशा आवाजामुळं त्रास डिस्टर्बन्स होतो, प्रॉब्लेम होतो. त्यामुळे पोल्युशन पण होतं, कारण त्याच्यातून धूर वगैरे येणार. आणि डीजे कसं आहे की डिझेलवर डिपेंडन्सी आहे. बरोबर. ही ऑपरेटरची कन्सेप्ट चांगली आहे. 5 किलो बजेटिंग वगैरे कसं, म्हणजे ऑन ग्रिड पेक्षा ऑफ ग्रिड थोडं महाग पडतं का, बॅटरी असते. पण तुम्ही जर PGशी कम्पेअर करत असाल, जनरेटर जर तुमच्याकडे असेल त्याच्या ऐवजी जर तुम्ही ऑफ ग्रिड लावलं तर ऑन ग्रिड हे कधीही तुमचं म्हणजे ROI म्हणतो आपण, रिटर्न ऑन 2-2.5 वर्षात तुमचं रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट निघतो. अंदाजे ₹90 डिझेल आहे. एका तासाला 4 लिटर डिझेल खातं. शांत एक ₹400 खर्च तासाचा आहेत.
हे तुम्हाला फ्री आहे ना. हो बरोबर बरोबर. वन टाइम इन्व्हेस्ट करायची गरज नाही. टोटल सन एनर्जीवरती चालू राहिली. सन एनर्जीवर सांगता इको फ्रेंडली आहे. हा आणि सूर्याला कधी प्रॉब्लेम रोज उगवतो. येस. तर बराच प्रश्न असतो की पावसाळ्यामध्ये का. हो पावसाळ्यात खूप इश्यू आहे कारण आता बघतोय अचानक पाऊस आलता. तर आता कसं होतं, हा इश्यू 4-5 वर्षापूर्वी मेजर होता का पॅनल टेक्नॉलॉजी तेवढी ऍडव्हान्स झाली नव्हती. बरोबर. आता कसं आहे की पॅनल टेक्नॉलॉजी खूप ऍडव्हान्स झाली. हम्म. आता क्लाउडी वेदरमध्ये पण जनरेशन करतात. हा. कमी करतात पण करतात. हा, हा. त्याच्यामध्ये या गोष्टी भागून जातात. आणि याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट अशी आहे की उन्हाळ्यामध्ये डिमांड जास्त, हा. पंखे चालतात, बरोबर. जळतात. त्यावेळेस आपलं जनरेशन पण जास्त असतं. हा. हिवाळ्यामध्ये कोणी शक्यतो पंखे लावत नाही. हा. लावले तरी एवढा त्याचा वापर कमी असतो. येस. त्यामुळे हिवाळा पावसाळा त्याच्यामध्ये मॅनेज होऊ शकतो. हा. ऑफ ग्रीडला थोडे लिमिटेशन्स आहेत हा. की समजा आपल्याकडे दिवसभर ऊन नाहीये हा, समजा, हा. तर आपली बॅटरी पूर्ण चार्ज झालेली नसते. हा. त्या केसमध्ये थोडे लिमिटेशन्स याला आहेत. पण जो वापरतो हम्म. त्याला एकदा सवय झाली की मग काय प्रॉब्लेम. बरोबर. पण प्युअरली आता आपण इथं गरज होती 3 किलोवॅटची, हा. आपण वापरले 5 किलोवॅट. हा. सो जे 2 किलोवॅट ऍडिशनल वापरले त्याच्यामुळे त्यांना हा म्हणजे स्पेअर साठी अडियर एनर्जीसाठी. हा त्यामुळे तो प्रॉब्लेम इथं नाही येणार. हा. सो त्याचं उत्तर असं आहे की गरजेपेक्षा थोडीशी मोठी सिस्टीम लावली जसं बंद वर्षभर ती चालू शकते. हा. आणि आपले जे पॅनल्स आहेत त्यांची लाईफ किती आहे? ओके. पॅनासोनिक अँकर इन रिटर्न मध्ये देतो 30 इयर्स लाईफ. ओके. अगदी 5.5 वर्ष म्हणजे वन टाइम इन्व्हेस्टमेंट केलेले डायरेक्ट 30 इयर्स पाहायची गरज नाही. पाहायची गरज नाही. आणि आतापर्यंत तुम्ही 700हून अधिक इन्स्टॉलेशन केलं, हा, हा, हा. तर ते आतापर्यंत पॅनल्स रिप्लेसमेंटची वेळ आलेली नाही. बरोबर बरोबर. Brand कारण आपण 20 इयर्स म्हणलं तरी एकदम व्यवस्थित चालणार ते. कारण काय याच्यात काही मुव्हिंग पार्ट्स नसतात. बरोबर. मुव्हिंग पार्ट नसल्यामुळे काय की याच्यामध्ये वेरियंट कमी असतं. हा, हा. हा इन्स्टॉलरने काही गडबड केली, काही पार्टिंगची इश्यू असते, हम्म. टायटनिंग झाली किंवा फिजिकल डॅमेज झालं हा. ते पॅनल खराब होतं. Okay. नाहीतर 99.99% पॅनल्स खराब होत नाही. हा. हे तुमच्या घरातल्या आरशासारखा प्रकार आहे. Yes, yes, फक्त yes. त्याला क्लीन ठेवा एवढाच त्याचं. हा. क्लिनिंग साठी आपण काय वेगळं करतो? यासाठी आपण आपली स्प्रिंकलर सिस्टीम डेव्हलप केलेली आहे. ऑटोमॅटिक स्प्रिंकलर सिस्टीम. तर ते ऑटोमॅटिक जसं आपण चालू करू तसं ते ऑटोमॅटिक क्लीन करून येणार. चालू करायची गरज नाही. कारण काय होतं की लावल्यानंतर पहिले काही दिवस खूप त्याची केअर केली जाते, हा. तर त्याची केअर होत नाही. आपल्या काही बरोबर. कसं इथे हे राखील त्याची केअर हा, हा, हा. काय आहे की आपण ऑटोमेशन दिलेलं हा. आहे. एव्हरी 3 डेज तो एक मिनिटाची 3 स्लॉट मध्ये तो पॅनल क्लीन करतो. ओके. जेणेकरून तुमचे पॅनल्स क्लीन राहतात. हम्म, हम्म, हम्म. आणि तुम्हाला म्हणजे इथं एक स्प्रिंकलर लावायची गरज आहे का असं नाही? 2 स्प्रिंकलर लावलेले आहेत. ओके. 2 स्प्रिंकलर मध्ये ते 5 ओके. ते टोटल क्लीन करून घेतात व्यवस्थित. साधारणतः स्प्रिंकलर बसवल्यानंतर काय फायदा होतो, तर स्प्रिंकलर बसवल्यानंतर साधारणतः 20% अधिक वर्षाला एनर्जी त्यात करू शकतो. कन्झम्पशन चांगलं होतं ते. प्लस पॅनल सुद्धा लाईफ त्याचं वाढतं. त्याचं कारण आहे की आपल्याकडे कसं आहे की कबूतर किंवा हा. क्रॉस येस येस. एवढा पॅनल वरती धूळ वगैरे सगळं बस. पॅनल अनबॅलन्स राहतात. हा. क्लिनिंग राहिलं तर पॅनलचं लाईफ पण चांगलं राहतं. आपण टोटल सोल्युशन प्रोव्हाइड करतो. पॅनल क्लिनिंग पासून सगळं. ग्रेड मध्ये तर बरंच काम केलं, पण ऑफ ग्रेड मध्ये पण आपण खूप कमी लोक कामं करतात. ग्रेड मध्ये पण ऑफ ग्रेड मध्ये आपण हे सक्सेसफुली इन्स्टॉल केलं. आणि हे सायलेंट फीचर आहे. बस तुम्हाला चेंज ओव्हरची गडबडली, जनरेटर लावला तर चेंज ओव्हर लागला. प्लस इको फ्रेंडली पण आहे. नेचरला हेल्प करतो आपण व्यवस्थित. ऑफ ग्रीड ज्यांचे विलाज आहेत हा. जिथे इलेक्ट्रिसिटीचा प्रॉब्लेम आहे, काही स्पेशल पर्पज इक्विपमेंट हवे असते, हा. जंगलामध्ये काही सप्लाय द्यायचा, हा. तर ते ऑफ ग्रीड बेस्ट हा. आहे. ऑफ ग्रीडला बॅटरी हा एकच प्रॉब्लेम होता, पण तोही आता सॉल्व्ह झालेला हा. आहे. LFP बॅटरी आल्यापासून जे इन्व्हर्टर मध्ये प्रांतित झाली हो, असते, बरोबर. माझ्या घरी पण मी ऑलमोस्ट 10 वर्ष ऑफ ग्रीड वापर हा, बरोबर. आहे. इको फ्रेंडली आहे आणि डिपेंडन्सी नाही आहे. हम्म. मेनली काय की इथं तेच आहे, आता इथं पाण्याचाही विषय नाही आहे. हा. नदी आहे. समोरच नदी आहे त्यामुळे काही नदी पाणी स्वतःच होतात, बरोबर. इलेक्ट्रिसिटी स्वतःच टोटलच रिन्युएबलच जे सगळं टोटल. पद्धतीने ऑफग्रीडचे फायदे आहेत. हा. पण त्याचा ज्या म्हणजे सिटीमध्ये ऑफग्रीड शक्यतो करू नये, हो. कारण कॉस्टली पडतं आणि मिळणारा फायदा कमी आहे. हम्म. सिटीमध्ये ऑनग्रीड खूप चांगली गोष्ट आहे. पण असे रिमोट एरिया गावा वगैरे कडे ऑफग्रीड बेस्ट डेफिनेट. हे आपण छोटे डिव्हाइसेस पण बनवलेत, 1 किलोवॅट, 3 किलोवॅट, 5 किलोवॅट. हे आपले रनिंग आयटम आहेत. बरोबर. याच्यामध्ये काय होतं की कॉस्ट इफेक्टिव्ह आहे. आता टेक्नॉलॉजी पण ऍडव्हान्स आहे आणि रिलायबल आहे. पहिले थोडे इश्यू होते पुण्यापासून जिथं आपलं ऑफिस आहे तिथपासून हे जवळजवळ 70 किलोमीटर. कुठे काही प्रॉब्लेम झाला ते हो. आणि लोकांना आपण प्रश्न पडलाय की जे सर्व्हिस आहे आफ्टर सेल्स सर्व्हिस तर ती कशी असते? आता बेसिकली काय आहे की पहिलं 1 वर्ष जे आहे ते टोटली आपल्या स्कोपमध्ये असतं.
त्याच्यामध्ये आपण दर 3 महिन्याने व्हिजिट करतो. हा. सगळे कनेक्टर्स, केबल्स, हम्म. बॅटरीची एफिशियन्सी, पॅनलची एफिशियन्सी सगळे चेक करतो. हा. पहिल्या 1 वर्षामध्ये सगळं फ्री असतं. हम्म. इन्व्हर्टरला 2 इयर्स वॉरंटी, हा. बॅटरीला 2 इयर्स वॉरंटी असं हा. आपण आता सेट देतो. बरोबर. पण LFP बॅटरीचं जे लाईफ आहे ते 10 इयर्स प्लस आहे. हा, हा, हा. तेव्हा तो काही मेजर इश्यू येत नाही. हम्म. आणि जरी काही आला तरी ही बॅटरी रिपेअरेबल आहे आणि हा. इन्व्हर्टर सुद्धा रिपेअरेबल आहे. ओके. आतापर्यंत ऑपरेट मी लावून जे आतापर्यंत चालू आहे ते 5-5.5 वर्ष व्यवस्थित चालू आहे. हम्म. माझ्या घराव्यतिरिक्त माझ्या घरचं तर चालूच आहे. बरोबर. 5 वर्ष त्याला काही होत नाही. म्हणजे आतापर्यंत चालू आहे हा. व्यवस्थित. थोडी एफिशियन्सी कमी झाली कारण ते पॉली पॅनल होते. हा, हा, हा. त्याचे पॅनल पण ॲडव्हान्स आले. बरोबर. एक चांगलं हे आहे. जर का आता समजा कोणाला ऑफग्रिड सिस्टीम बसवायची असेल तर त्यांनी कसं कॉन्टॅक्ट करावं आपल्याला? सर मी डिस्क्रिप्शनमध्ये माझे सगळे डिटेल्स देतो. बरोबर. नंबर्स देतो, मेल आय डी देतो. हम्म. पुण्यामध्ये आपलं ऑफिस आहे. हम्म. पण जे मॅन्युफॅक्चरिंग करतो ते पुण्यामध्येच करतो. हा. ऑफ ग्रीडसाठी आलं गेलं बसवलं असं नाही होणार. हा. ऑफ ग्रीडसाठी आपलं म्हणजे purchase service- स्टार्टिंग कसं करतो आपण? जेव्हा कस्टमर आपल्याला अप्रोच करतो ऑफ ग्रीडसाठी तेव्हा टोटली घराचा सर्वे केला जातो. हा. लोड किती आहे, त्यावरती कुठल्या गोष्टी किती वेळ चालणार आहेत सगळा अभ्यास केला जातो. त्याच्या अनुषंगाने आपण एक सिस्टीम डिझाईन करतो. कोटेशन दिलं जातं. कोटेशन पास झाल्यानंतर आपण इन्स्टॉलेशन. तर आपल्यालाही अशी सिस्टीम जर बसवायची असेल, ऑफ ग्रिड सोलर सिस्टीम बेस्ट क्वालिटी, तुम्ही आम्हाला दिलेल्या खाली नंबरवरती कॉन्टॅक्ट करा किंवा आम्हाला ईमेल करा. आमची टीम तुम्हाला नक्कीच प्रतिसाद देईल आणि आपण पुढची मीटिंग ठरवू.